राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार। नेमके कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? तर पीएम किसान सन्मान व नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे जमा होणार आहेत। थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ टाकण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत। सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जर तुम्ही पुढच्या काही मिनिटांमध्ये दिलेली माहिती नीट ऐकली नाही तर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्यापासून आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यापासून वंचित राहू शकता। हो शेतकरी मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती अपडेट तुम्हाला पाहावीच लागणार आहे। जर तुम्ही ही अपडेट मिस केली किंवा चुकवली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळण्यास खूप मोठी अडचण येऊ शकते। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे। हो शेतकरी मित्रांनो, सध्या लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपये जमा होणार आहेत, पण त्यासाठी ह्या 4 गोष्टी अत्यंत आवश्यक करण्यात आलेल्या आहेत। या गोष्टी कोणत्या आहेत हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे, पण त्याआधी नमो आणि पीएम किसान याच्या हप्ता वितरणाची तारीख आलेली आहे। मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे हप्ता वितरणाची तारीख देखील सांगणार आहे आणि आपण सविस्तर माहिती याच एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्या अगोदर जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला या YouTube चॅनलवर येणारा नमो शेतकरी, पीक विमा असो किंवा पीएम किसान व अनेक शेतकऱ्यांसाठीच्या ज्या योजना आहेत त्या योजना संदर्भातील माहिती सर्वात अगोदर मिळेल व ऑफिशियल अपडेट मिळेल। त्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचं पाहायला गेलं तर भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक आधारासाठी वेळोवेळी योजना राबवलेल्या आहेत आणि त्या सर्वात यशस्वी योजना म्हणजे पीएम किसान योजना, जी केंद्र सरकारकडून राबवली जात आहे, आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, जी महाराष्ट्र राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे आणि याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ देखील सहसा भरपूरपणे मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, या दोन्ही योजनांमध्ये शेतकऱ्यांना थेट बँक खात्यावर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर 2-2 हजार रुपये म्हणजे एकूण 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात व शेतकऱ्यांना याची आर्थिक मदत मिळते। म्हणजे नेमकं काय, तर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी शेतकरी असाल, या योजनेसाठी पात्र शेतकरी असाल तर लवकरच तुमच्या खात्यावर एकाच दिवशी 4,000 रुपये येणार आहेत। हो शेतकरी मित्रांनो, एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये येणार आहेत। त्यासाठी आवश्यक 4 गोष्टी कोणत्या आहेत ते आपल्याला आता पाहायचं आहे। आवश्यक गोष्टी आहेत, जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, तुम्हाला 4,000 रुपये मिळणार नाहीत। ही मोठी अपडेट आहे। नंबर 1 ची गोष्ट आपण जर पाहायला गेलं तर ई-केवायसी पूर्ण असायला पाहिजे। ई-केवायसी पूर्ण नसेल, जर अजून पण तुम्ही ई-केवायसी केलेले नसेल तर तुमचं नाव थेट लाभार्थी यादीतून काढलं जातं, त्यामुळे फॉर्म भरलेला असूनही पैसे मिळणार नाहीत। तुम्ही जरी फॉर्म भरला असला पण ई-केवायसी केलेली नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत। शेतकरी मित्रांनो, आता पुढील अपडेट पाहायचा आहे। नेमका दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे आपल्याला पाहायचा आहे। तर दुसरी महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे, ती म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक असले पाहिजे। जे खाते या योजनांशी जोडलं आहे तेच खातं सक्रिय असावं लागेल। जर खातं बंद किंवा लिंक नसलेलं असेल तर पैसे अडकतील। हो शेतकरी मित्रांनो, आधार बँक खात्याशी लिंक असलेच पाहिजे। जे खातं या योजनांशी जोडलं आहे तेच खातं सक्रिय असावे लागेल। जर खातं बंद किंवा लिंक नसेल तर तुमचे पैसे अडकतील, म्हणजे तुम्हाला या योजनांपासून मिळणारा 4,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। पुन्हा आता शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर तिसरी महत्त्वाची अपडेट, आणि ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, किसान कार्ड काढलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। ही तिसरी महत्त्वाची अपडेट आहे आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की किसान कार्ड काढलेले असणे अत्यंत महत्त्वाचे व आवश्यक आहे। जर तुम्हाला खरंच पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा लाभ हवाय तर किसान कार्ड नंबर असायलाच हवा आणि त्यासाठी किसान कार्ड असणे आवश्यक आहे। आणि जर काढले नसतील तर तुमचे पैसे अडकतील किंवा तुम्हाला
या योजनातून अपात्र केले जाईल व तुम्हाला इथून पुढील कोणताही हप्ता मिळणार नाही। शेतकरी मित्रांनो, चौथी महत्त्वाची अपडेट म्हणजे मोबाईल नंबर हा अपडेट असायला हवा। ही चौथी अपडेट आहे आणि अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की मोबाईल नंबर हा अपडेट असायलाच हवा। मोबाईल नंबर आधाराशी लिंकच असावा, कारण खात्यात पैसे आले की त्याचा मेसेज येईल। तसेच केवायसी साठी ओटीपी येतो, तोही याच नंबरवर येतो आणि हा नंबर तुम्हाला अपडेट असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर आत्ताच अपडेट करा, म्हणजे तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या 4000 रुपयांचा लाभ मिळेल। अत्यंत महत्त्वाचे अपडेट पुढे येत आहे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेसंदर्भात आवश्यक माहिती जाहीर करण्यात आलेली आहे। तर नमो शेतकरी योजना म्हणजे राज्य सरकारची पीएम किसान सारखी योजना। ज्यांना पीएम किसानचा लाभ मिळतो त्यांनाच नमो शेतकरीचा हप्ता देखील मिळतो। दर हप्त्याला 2000 रुपये मिळतात, म्हणजे दरवर्षी 6000 आणि यंदाचा 7वा हप्ता देखील तुमच्या थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, पुढे पाहायला गेलं तर पीएम किसान योजना थोडं एवढं लक्षात ठेवायला लागेल। या योजनेत शेतकऱ्यांना वर्षातून 3 वेळा 2-2 हजार करून एकूण 6000 रुपये मिळतात। यंदाचा 20वा हप्ता जारी करण्यात येणार असून, इथे चुकून झाला असून लिहिलेला आहे, जारी करण्यात येणार असून यावेळेस राज्यातील नमोचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता हा एकाच दिवशी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील नेमकं किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आणि यामध्ये तुमचं नाव आहे का पाहण्याकरिता आता सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता महाराष्ट्रातील कोट्यावधी शेतकरी बांधवांना याचा थेट लाभ मिळणार आहे आणि मिळत आहे। सरकारच्या माहितीनुसार लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25 तारखेपासून पैसे जमा होऊ शकतात। मात्र ही ऑफिशियल अपडेट नाही, ऑफिशियल अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जालना, बीड, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर नाशिक, पुणे, परभणी, सोलापूर, नागपूर अशा अनेक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचा समावेश आहे आणि लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र तुम्हाला सावधान राहायचं आहे। शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे। फसवणूक करणाऱ्या मेसेज पासून दूर राहा। कोणतीही ऍप डाउनलोड करू नका। कोणालाही तुम्ही तुमचे ओटीपी, आधार क्रमांक, बँक डिटेल्स देऊ नका। काही अडचण असेल तर सरकारी वेबसाईट किंवा तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर जा किंवा तलाठी कार्यालय येथे संपर्क करा व तुमच्याकडे काही प्रश्न असतील व तुम्हाला ते सोडवायचे असतील तर तेथे जाऊन सोडवा। फसवणुकीवर लक्ष ठेवू नका व पीएम किसान सन्मान निधीचे तुम्हाला जर कोणत्या ऍपचा पीडीएफ किंवा लिंक कळली असेल तर ते डाउनलोड करू नका। नसता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नाहीतच, आपण तुमच्या खात्यामधील लाखो रुपये असतील किंवा हजारो असतील ते सर्व पैसे जातील, म्हणजे तुमच्याबद्दल मोठा धोका होऊ शकतो, तुमची फसवणूक होऊ शकतो, म्हणून सावधान राहा। त्यानंतर आता हप्ता वितरणाची तारीख ऑफिशियल नुसार पाहायला गेलं तर पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 25 ते 30 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते विशेष कार्यक्रमामार्फत वितरित केला जाईल अशी शक्यता आहे। मात्र याची अधिकृत माहिती अजून देखील समोर आलेली नाही। हो शेतकरी मित्रांनो, अजून देखील अधिकृत माहिती समोर आलेली नाही, कारण की शेतकरी मित्रांनो याची अधिकृत माहिती समोर आलेली नसून मीडिया आणि रिपोर्ट्स नुसार पाहायला गेलं तर 25 ते 30 जुलै दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते या हप्त्याचा 20वा हप्ता वितरित केला जाऊ शकतो। पण शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, ही रक्कम मोठी नाही, पण ती सरकारने तुमच्या कष्टाचं मान्य केल्याचं प्रतीक आहे। ही योजना तुमच्या शेतीच्या गुंतवणुकीसाठी एक आधार ठरेल। जर पात्र असाल आणि वर सांगितल्यानुसार 4 गोष्टी पूर्ण केल्या असतील तर खात्रीने 4000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर अजून शेतकरी मित्रांना शेअर करा, त्यांनाही लाभ मिळावा, हे आपले कर्तव्य आहे। होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा। मात्र शेतकरी मित्रांनो, पाहायला गेलं तर अधिकृत तारीख अजून देखील जाहीर झालेली नाही। अधिकृत तारीख जाहीर होताच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून कळवेल। मात्र 25 ते 30 जुलै दरम्यान हा हप्ता वितरित होईल अशी दाट शक्यता आहे, कारण की हा हप्ता वितरित होण्यास खूप मोठा उशीर झाला आहे। 4 महिन्याच्या अंतरकालानंतर हा हप्ता वितरित केला जातो, मात्र आता 5 महिने पूर्ण होत आले आहेत
म्हणून शेतकरी मित्रांनो, हा हप्ता येत्या 4 ते 5 दिवसात तुमच्या खात्यात जमा होईल हीच आशा आहे. धन्यवाद.